कारखान्याला बी एवढ्या टाक्या लागेल. हो तिला घेऊन जात सुखेड माजी उपसरपंच इथं सुखेड गावामध्ये समर्थ नर्सरीच्या बाजूला लोणंद खंडाळा रस्ता याला लागून असणारी आशीर्वाद कंपनी केमिकल या कंपनीपासून पिण्याच्या पाण्याच्या वॉटर सप्लायच्या पाण्यामध्ये सुद्धा पाणी ते प्रक्लुषण होऊन जाऊ शकतं. आजूबाजूच्या विहिरींसुद्धा ते पाणी प्रक्लुषण होऊ शकतं आणि एक फळबागाच्या बाजूला आहेत 100 ते 150 एकर क्षेत्र लगत आहे आणि हजारो लोकसंख्या इथे आहे. याची दक्षता शासनानं घ्यावी अशी मी विनंती करतो. या आपल्या खंडाळा लोणंद रस्त्यावरची आशीर्वाद इंडस्ट्रीज ही कंपनी सुखेडच्या हद्दीमध्ये आहे. या कंपनीतील दूषित केमिकल पाणी ही डोंबलकवडीच्या कालव्यामध्ये या कंपनीच्या व्यवस्थापनेने सोडलेले आहे. तर त्यांना माझी विनंती व ग्रामस्थांच्या वतीने विनंती की पाणी त्वरित बंद करावं. या पाण्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका होत आहे. तसेच शेळी मेंढी गाय जनावरं इथून चारा खाण्यासाठी येत असतात, तेही पाणी पिऊन त्यांच्याही आरोग्याला धोका होत आहे. तरी मी कंपनीच्या व्यवस्थापनाला विनंती करतो की तुम्ही त्वरित हे पाणी बंद करावं, नाहीतर अन्यथा माझी विनंती आहे की या कंपनीला टाळं ठोकण्यात येईल ग्रामस्थांच्या वतीने. आमच्या वस्तीवर 10,000 बकरी येते. ती त्या कॅनलचं पाणी पितात, दूषित पाणी सगळे कंपनी डोंबलकवडी कॅनलमध्ये सोडित आहे. ही बकरी पाणी पिऊन जवळजवळ 500-600 बकरी मेलेले आहेत. काय लांगत्यात, सगळे रोग पसरलेला आहे. माणसाला पण पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खराब झालेल्या आहेत, सगळं पाणी दूषित झालेले आहे. 1000 माणूस वस्तीवर असतं, तर त्याच्या आरोग्यास धोका होईल. त्या कंपनीपासून तर त्वरित कंपनी बंद झाली पाहिजे. माझं नाव बाबूराव दादा पडळकर वस्ती आशीर्वाद कंपनीचं केमिकल डोंबलकवडी फाट्यात सोडतात. त्याच्याने विहिरीचं पाणी पिवळं झाले. बकरी पाणी पिऊन बरीच बकरी गाभाडल्यात. आता 52 बकरी माझी गाभाडलीत.
बाळूराघू पडळकर यांची परवा 5 बकरी मेली. अशी भरपूर जणांची बकरी 100-200 बकरी मेलेली आहेत. तर या कंपनीवाल्याला 4-5 गेल्या वर्षी सांगितलं, त्याच्या गेल्या वर्षी सांगितलं, 3 वर्षे गेली. पडळकर गोष्टीचा आशीर्वादी कंपनी केमिकल फाट्यात जाते, बकरी येतात, पाणी पितात. 52 बकरी गाभाच्या आता 52 बकरी गाभाची, 52 बकरी गाभाची. आज पाणी तुम्ही तिकडे सोडलं आमच्या वावरात. खाली तुझ्या लिकेज झालं, इकडे वर झालं का लिकेज? मग तू काय कर, बंद करण घरी जा निघून, थांबू नको तिथं. तू थांबू नको, आता तुला सांगतो, तुझ्या निघून आपण जा इथं निघून जा. तुझ्यामुळे सगळं तू तू थांबू नको, इथं बंद करण जा. आज अकाउंट जाऊन बघू नको, तुझ्या काय कर, अकाउंट बंद निघून जा तू इथं. बंद कर, बंद कर, बंद कर. ऑफिस मध्ये थांबू नका, नाही तुझं मत मला नाही जमत. तुला एवढं कळत नाही, तू घरी जा पाहिजे. काय करा, तुला माहित नाही का काय करते, पण तुम्हाला माहित नाही.